नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नवाब मलिक हे पात्र अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात परत एकदा अवतरलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर हे नवाब मलिक उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि तुरुंगात जाऊन पडले, तरीही त्यांना उद्धव ठाकरे मंत्रिपदावरून बरखास्त करू शकले नव्हते. आजपर्यंतचा इतिहास असा होता की कुठल्याही व्यक्तीला अटक झाल्यानंतर त्याचा राजीनामा घेतला जायचा. खूप मागे जाऊ आपण. मला वाटतं 1996 सालची गोष्ट आहे. नरसिंहराव देशाचे पंतप्रधान होते आणि जैन डायरी नावाचा एक मामला हा फार गदारोळ उडवणारा झाला होता. कोणतरी सिंगापूर का हाँगकाँगचा एक जैन नावाचा व्यापारी त्याच्या डायरीमध्ये काही लोकांना, इथल्या भारतातल्या राजकारण्यांना त्याने पैसे दिलेत, लाखांनी पैसे दिलेत अशी नोंद असल्याचं सांकेतिक भाषेत होतं. म्हणून आरोप ठेवण्यात आले. CBIने त्याच्यावर एक केस तयार केली. लालकृष्ण अडवाणी, दिल्लीचे तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री मदनलाल खुराना, मला वाटतं तुमचे माधवराव सिंधिया, अशा अनेक लोकांची नावं त्याच्यात होती. विद्याचरण शुक्ला असेल, मला वाटते, अनेक नावं होती. आणि त्यामुळे माधवराव शिंदे यांना काँग्रेसने तिकीट नाकारलं होतं. मदनलाल खुराना यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना अटकसुद्धा झाली नव्हती. लक्षात घ्या, मी जी नावं सांगतोय यांना अटकसुद्धा झाली नव्हती. फक्त CBIने असा आरोप केला होता आणि केस दाखल केलेली होती, पण अटक कोणालाही झालेली नव्हती. तरीही मदनलाल खुराना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अडवाणी यांनी घोषित करून टाकलं, जोपर्यंत या प्रकरणामध्ये मला कोर्टाकडून क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत मी निवडणूक लढवणार नाही. माधवराव शिंदे यांचं तसंच आहे. अनेक काँग्रेसच्याही नेत्यांचा त्यात शरद यादव यांचं नाव होतं. आणखीन मला वाटते शिबू सोरेन अशी नावं होती त्याच्यामध्ये. मुद्दा असा मित्रांनो की तरीही त्यांनी राजीनामे दिले होते नुसत्या आरोपावर. पण उद्धव ठाकरे यांची एवढी हिंमत झाली नाही की नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये आणि देशद्रोह्यांशी, दाऊद इब्राहिमशी आर्थिक व्यवहार केल्यामुळे अटक झाली असतानासुद्धा त्यांनी राजीनामा दिला नाही. कारण उद्धव ठाकरे हे किती मिंधे मुख्यमंत्री आहेत त्याचा तो साक्षात प्रयोग होता. मला आठवतं त्याप्रमाणे त्या दिवशी नवाब मलिक यांच्या घरावर धाड पडली होती आणि त्यांनी कौतुकाने ट्विटरवर लिहिलं होतं, आमच्या घरी पाहुणे आलेत, त्यांना चहा बिस्किटाचा आम्ही फराळ देतो आहोत वगैरे वगैरे ट्विट केलं होतं. ती छापा झाल्यानंतर नवाब मलिक यांना EDचे अधिकारी आपल्या कार्यालयात घेऊन गेले आणि उघड होतं लवकरच त्यांना अटक होणार होती. पण त्यापूर्वीच शरद पवारांनी आपल्या पक्षाचे, नवाब मलिक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य, आमदार आणि मंत्री होते. त्यामुळे शरद पवारांनी नवाब मलिक यांना EDच्या कार्यालयात अधिक चौकशीसाठी नेण्यात आल्यानंतर आपल्या निकटवर्ती नेत्यांबरोबर एक बैठक घेतली आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की नवाब मलिक यांना अटक झाली तरी ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत. आणि हा साक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकाराला दिलेला चॅलेंज होतं, आव्हान होतं. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं, कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढून टाकायचं हा मुख्यमंत्र्याचा प्रेरॉगेटिव्ह म्हणजे विशेषाधिकार असतो. पण तो विशेषाधिकार वापराल तर सावध राहा अशी धमकी शरद पवारांनी जाहीरपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. नवाब मलिकला कदाचित अटक होईल, पण तरीही त्याला काढून टाकण्याची हिंमत करू नका, तुमच्या मुख्यमंत्रीपदाखालची खुर्ची हिसकावून घेतली जाईल असाच इशारा शरद पवारांनी दिला होता. म्हणून अटक होण्याच्या आधीच
नवाब मलिक राजीनामा देणार नाही ते सांगितलं आणि उद्धव ठाकरेंनी हिम्मत दाखवली नाही. रोज आता कोणाला तुमच्यात दम असेल, तुमची हिम्मत असेल अशी भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्याला अटक झाल्यानंतर त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची हिम्मत दाखवली नव्हती. पुढे सरकारच कोसळलं आणि सरकार कोसळेपर्यंत जवळजवळ 3-3.5 महिने नवाब मलिक हे तुरुंगात होते आणि तरीही मंत्री होते आणि त्यांना हाकलण्याची हिम्मत उद्धव ठाकरेंनी दाखवली नाही, जे रोज इतरांची हिम्मत विचारत असतात. सांगायचा मुद्दा असा की शेवटी गयावया करून वर्ष उलटल्यानंतर नवाब मलिक यांना तब्येत बरी नाही, उपचार घेतले पाहिजेत म्हणून दयाबुद्धीने कोर्टाने जामीन दिलेला आहे आणि ते दिल्यानंतर त्यांनी राजकारणात कुठली कृती केली नाही. गेल्या महिन्यात 1.5 महिना मला वाटते झाला असेल, किंवा आपली भूमिका जाहीर केली नाही. भूमिका एवढ्यासाठी की नवाब मलिक तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि अजितदादा हे 40 आमदारांना घेऊन सत्ताधारी महायुतीमध्ये सहभागी झाले. त्यानंतर नवाब मलिक यांना जामीन मिळाला. त्यांच्या भावाने पत्रकारांसमोर येऊन सांगितलं की यापुढचं राजकारण आम्ही करणार नाही, आम्हाला राजकारणात रस नाही, आम्हाला आमचं कुटुंब सुखरूप ठेवायचं आहे. आणि म्हणून जामीन मिळाल्यानंतर 1.5-2 महिने होत आले, पण नवाब मलिक आपल्या घरात होते, सार्वजनिक ठिकाणी जात नव्हते, अगदी कॅमेरे वगैरे समोर आले तरी बोलत नव्हते. ते नवाब मलिक काल परवा अचानक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये येऊन पोहोचले आणि विधान भवनाच्या क्षेत्रामध्ये ते येत असताना कॅमेरे आणि पत्रकार त्यांच्याकडे धावले, तरी त्यांच्याशी एक चकार शब्दसुद्धा बोलण्याचा धोका नवाब मलिक यांनी पत्करला नाही. जो माणूस संजय राऊत यांच्याशी स्पर्धा करत रोजच्या रोज सकाळी पत्रकार परिषदा घेऊन देवेंद्र फडणवीस, भाजप, अर्णब गोस्वामी यांच्यावर तोफा डागत होता, त्याची बोलती किती बंद झाली आहे त्याचा हा नमुना आहे की समोर कॅमेरे आले, धावत आले, तरी बोलायची हिम्मत नवाब मलिक गमावून बसलेत. पण ते नवाब मलिक विधानसभेमध्ये पोहोचले आणि ते सत्ताधारी म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे शिंदे आणि अजितदादा यांच्या गटासह जे सत्ताधारी गोट आहे त्याच्या बाकावर जाऊन बसले. त्यावरून कल्लोळ माजला. विधान परिषदेत विषय विधानसभेचा होता, पण विधान परिषदेत उभाठा गटाचे धडाडीचे नेते अंबादास दानवे जे विरोधी नेता आहेत त्यांनी फडणवीसांना आव्हान दिलं की ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप केलात आता त्याच्या मांडीला मांडी लावून कसे बसता. हे अपेक्षितच होतं. पण ही मंडळी एक गोष्ट विसरतात की देवेंद्र फडणवीस म्हणजे उद्धव ठाकरे तर बिलकुल नाहीत, पण देवेंद्र फडणवीस हे शरद पवारसुद्धा नाहीत. आपल्याला अडचणीत येईल अशी कुठचीही ते कृती, अडचणीत आणील अशी कुठलीही कृती किंवा निर्णय देवेंद्र फडणवीस घेत नाहीत. त्यामुळे त्यांना अडचणीत आणण्याचे तुम्ही कितीही डावपेच खेळा, देवेंद्र फडणवीस त्यातून सुखरूप बाहेर येतात. पण अर्धवट शहाणे त्यांना रोजच्या रोज घेरण्याचा प्रयत्न करत असतात आणि स्वतःच तोंडगशी पडत असतात. त्याचे शिरोमणी म्हणून आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे बघू शकतो. पण शरद पवार जे बोलून चुका करतात त्यानंतर निदान तोंड तरी लपवतात. उद्धव ठाकरेंना तोंड लपवता येत नाही, आपण पडलेलोच नाही असं ते चिखलात पळून लोळत असताना सुद्धा म्हणतात. छे चिखल कुठे आहे. मुद्दा असा आहे की शरद पवारांना निदान एवढा मुरब्बीपणा आहे की आपण बोलून फसलोय तर जे फसलोय त्याच्यावर खुलासे देण्याचा आगाऊपणा करू नये. पण तो अंबादास दानवेंना तेवढा शहाणपणा उद्धव ठाकरेंनी कधी सुचवलेलाच नाही.
त्यामुळे तुम्ही ज्याच्यावर आरोप केले देशद्रोहाचे, त्या नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून कसे बसता, असली लंबी चवडी विधानं केली. आणि फडणवीसांनी त्याच विधान परिषदेत तात्काळ त्यांना चोख उत्तर दिलं की आम्ही अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसलोय, आम्ही एकनाथ शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसलोय, आम्ही नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसलो नाही. तुम्ही बसलात. आणि तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा उभाठा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे हे नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लागत नसताना आणि मांडी पोहोचत नसताना सुद्धा मांडीला मांडी लावून बसले होते. देशद्रोह तुम्हाला तेव्हा दिसला नाही. जो माणूस देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात गेलाय त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची हिंमत तुमच्यात नव्हती. इतकी न लागणारी मांडीसुद्धा नवाब मलिकांच्या मांडीला चिकटवत उद्धव ठाकरे बसले होते. आज तुम्हाला नवाब मलिक देशद्रोही आहेत. देशद्रोही तुमचे देवेंद्र फडणवीस तेव्हाही बोलले होते, आजही बोलले. पण फरक इतकाच होता की कालपर्यंत नवाब मलिक हे देशद्रोही नाहीत असे म्हणणाऱ्या उभाठा शिवसेनेचे नेते दानवे यांनासुद्धा नवाब मलिक यांना देशद्रोही म्हणायची पाळी आली. संध्याकाळ होईपर्यंत आपण या घटनेवर अजितदादांना लिहिलेलं खरमरीत पत्र, लेखी पत्र देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर आणलं आणि सगळ्यांची बोलती बंद झाली की तुमचा पक्ष कसा चालवायचा आहे तुम्ही ठरवा, पण तुमचा पक्ष महायुतीत असताना कसा असला पाहिजे आणि त्याच्यात कोण नसलं पाहिजे हे ठरवण्याचा आमचा अधिकार अबाधित आहे. त्यामुळे नवाब मलिक हे सत्ताधारी गोटात बसलेले दिसता कामा नयेत अशी जणू काय तंबी अजितदादांना देवेंद्र फडणवीसांनी लेखी पत्र लिहून दिलेली आहे. आणि त्याचीच री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओढलेली आहे. त्यामुळे अजितदादांना यातून पेचात पकडलं गेलं आहे की अजितदादांना नवाब मलिक हवे असतील तर सत्तेतून बाहेर पडावं लागेल, इतका त्याचा साधा सरळ अर्थ आहे. भाजपची गोची झालेली नाही आणि अजितदादा किंवा त्यांचे 40 आमदार महायुतीमध्ये नसले तरी युतीचं सरकार चालू शकतं. पण अजितदादांना चॉईस करायचं आहे की नवाब मलिक ठेवायचे किंवा आणायचे की मुख्यमंत्रीपद गमवायचं. दोनपैकी एक गोष्ट अजितदादांना निवडावी लागणार आहे. पेच प्रसंग देवेंद्र फडणवीसांसमोर नाही आहे, एकनाथ शिंदेंसमोर नाही आहे. पेच प्रसंग अजितदादांसमोर आहे. नवाब मलिक यांनी अजितदादांना गोत्यात टाकलेलं आहे. कारण अजितदादांना आता दोनपैकी एक निवड करावी लागणार आहे. आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट केलं आहे की कोर्टाकडून जर ते निर्दोष ठरले नवाब मलिक तर त्यांना जरूर अजितदादांनी पक्षात घेतलं तर आम्हाला आक्षेप घेता येणार नाही. पण जोपर्यंत मामला कोर्टात आहे तोपर्यंत नवाब मलिक ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत त्या पक्षाला महायुतीमध्ये स्थान असणार नाही. त्यामुळे अजितदादांनी निवड करावी. आपलं मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद ठेवायचं की नवाब मलिक यांना पक्षापासून दूर करायचं. फडणवीस हे इथे मुरब्बी असतात, त्यांना गोत्यात आणणं अवघड असतं. बातम्या किती आता देवेंद्र फडणवीसांना घेरणार, देवेंद्र फडणवीसांना घेरण्याची तयारी वगैरे वगैरे ह्या बातम्या रंगवायला सोप्या असतात. पण घेरलं जायला आणि त्यात अभिमन्यू व्हायला देवेंद्र फडणवीस हे कच्च्या गुरूचे चेले नाही आहेत. सगळी केंद्रीय सत्ता घेरायला उभी असताना आणि सतत घेरून ठेवत असताना सुद्धा तो चक्रव्यूह भेदलेल्या माणसाचं नेतृत्व, नरेंद्र मोदींचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलं आहे आणि इतकी वाटचाल केलेली आहे. त्यांना एक नवाब मलिकसारख्या चिरकुट गोष्टीवर घेरलं जाणं इम्पॉसिबल आहे. या सगळ्या प्रकरणातून
पहिल्यांदा एक गोष्ट मान्य करावी लागेल, उबाठा शिवसेनेकडून जो विषय उचलला गेला त्यातून पहिल्यांदा अजितदादा यांना घेरलं गेलेलं आहे. अडचणीत अजितदादा आलेले आहेत. त्यांना उघडपणे भूमिका घ्यावी लागेल की नाही, नवाब मलिक आमच्यात आहेत आणि आमच्यात नवाब मलिक असल्यामुळे जर सत्ता सोडायची असेल तर त्या सत्तेवर मी लाथ मारतो, हे अजितदादांना म्हणावं लागेल. नाही तर मग नवाब मलिक यांना पक्षातून आले तरी हाकून लावण्याची हिंमत जी उद्धव ठाकरेंमध्ये नव्हती ती अजितदादांना दाखवावी लागेल. उद्धव ठाकरे रोज हिमतीच्या भाषा बोलतात, पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते शेपूट घालून पळ काढतात. आपल्यात हिंमत नाही हे प्रत्यक्षात दाखवतात. पण अजितदादामध्ये हिंमत आहे. ज्याच्यावर आरोप आहे, देशद्रोहाचा आरोप आहे, त्याला सोबत घेणार नाही याची तरी हिंमत अजितदादांनी करावी. नाहीतर नवाब मलिक हा माझा लाडका आहे, त्यासाठी मी उपमुख्यमंत्री पदावर लाथ मारण्याची हिंमत करतो, हे अजितदादांना दाखवावं लागणार आहे. हां, उबाठाने अजितदादांना अडचणीत आणलं, पहिल्यांदा अडचणीत आणलं, हे मान्य करावंच लागेल. त्यामुळे हा सगळा विषय नवाब मलिक आहे तो अजितदादांना चक्रव्यूहात घेऊन गेलेला आहे. आणि मला खात्री आहे की जे उद्दिष्ट ठरवून आपल्या काकांची बंड करून सगळा पक्ष काबीज करत महायुतीमध्ये अजितदादा आलेले आहेत, ते नवाब मलिकांसाठी आपला सगळा ठरवलेला प्लॅन धुळीस मिळवण्याची शक्यता बिलकुल नाही आहे. अजितदादा नवाब मलिक आपले नाहीत, आपण त्यांना जवळ घेणार नाहीत, या निर्णयाप्रत आणि निष्कर्षाप्रत येतील याविषयी माझ्या मनात बिलकुल शंका नाही. त्यांनी नवाब मलिक या निमित्ताने जो बवाल आणि गदारोळ उभा करण्यात आला आहे त्यातली हवा पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी आपलं पत्र समोर आणून काढून टाकलेली आहे. त्यामुळे उबाटा सेनेचे अंबादास दानवे तोंडघशी पडले ते आहेतच, पण उरलेली सुरलेली जी हवा आहे ती अजितदादा काढून टाकतील. कारण ते जर आपलं लक्ष ठरवून आले असतील तर लक्ष महत्त्वाचं ठरवतील, नवाब दुय्यम आहे ठरवतील आणि तिथेच हा तिढा सुटेल. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.